आनंदे दत्तात्रे देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। दासोपंतांच्या संदर्भानं अनेक ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली असं आपण बघितलं. आणि गीतार्णव ही सगळ्यात मोठी गीतेवरची टीका जी दासोपंतांनी संस्कृत प्रचुर प्राकृत असं लिहिण्याच्या काळामध्ये लिहिली. त्यामुळे भाषा तज्ञांचं असं मत आहे की ज्या काळामध्ये मराठी अवघडही होती आणि सोपी जात व्हायला तयार झाली होती, अशा काळात दासोपंतांचे हे ग्रंथ आहेत. तशीच भाषा एकनाथ स्वामींची आहे, समर्थांची आहे. पुढे समर्थ थोडे सोपे होताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून भाषिक कालखंडाच्या दृष्टीने विचार जर केला तर संस्कृतनिष्ठ किंवा पंडिती मराठी भाषा अशी दासोपंतांची आपल्याला म्हणावी लागेल. म्हणजे गीतेवरचं हे जे दीर्घ भाष्य आहे, केवळ मराठी भाषेच्या सोबत ते स्वतः कन्नड आणि तेलुगू मातृभाषिक असल्यामुळे काही याही शब्दांचा उल्लेख त्यामध्ये येतो. भाष्यकार जेव्हा भाष्य करत असतो तेव्हा आजूबाजूच्या परिस्थितीचा, वातावरणाचा, राजकीय, कौटुंबिक, सामाजिक अशा सगळ्याच परिस्थितीचा त्याच्यावरती परिणाम होत असतो. आणि म्हणून मध्ययुगीन काळामधली ही भगवद्गीतेवरची ही टीका ही सगळ्यात प्रदीर्घ तर आहेच, पण सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण यासाठी आहे की दासोपंतांचं व्यक्तिमत्व मुळात बहुभाषिक, बहुविध स्वरूपाचं, बहुआयामी, व्यामिश्र असल्यामुळे ते उत्तम कथाकार होते, ते उत्तम वाग्गेयकार होते आणि त्यामुळे त्यांना कुठला विषय वर्ज्य नव्हता, कोणती कलाही वर्ज्य नव्हती. आणि म्हणून ओघाने आलेले सगळे विषय दासोपंतांनी मोठ्या विस्तीर्णपणे सांगितलेले. गीतार्णवाच्या संदर्भात त्यांची जर भूमिका असा जर आपण विचार केला तर या भूमिकेच्या संदर्भात असं सांगता येईल की फक्त गीतेचा शब्दार्थ किंवा गीतेचा भावार्थ हे देणं त्यांच्या लेखी तितकं पुरेसं नव्हतं, तर त्यांच्या मनामध्ये त्या योगानं येणारा श्लोकातला प्रत्येक शब्द वेगळ्या अर्थानं जीवनात काय महत्व ठेवतो आणि मग त्या अनुषंगानं येणाऱ्या अनेक कथा, विवरण, भाष्य, उपनिषदांच्या मधल्या वेदांच्या मधल्या ऋचा, उपनिषदांमधल्या काही श्लोक, श्रुती यांचा उल्लेख ते चालत चालत करतात अनेक ठिकाणी. म्हणजे मी मागच्या वेळेला म्हणाले तसं एको देवो ऐसी श्रुती असं म्हणत म्हणत ते एकच नाही तर मांडुक्य, बृहदारण्यक किंवा मुंडक, तैत्तिरीय अशा अनेक उपनिषदांमधल्या चालत चालत ज्या सुभाषित वजा श्रुती आहेत त्या आम्हाला ते सांगतात आणि त्याच्यावरून ते पुढे जात राहतात. उपनिषदांमधल्या वैचारिक सूत्रांचा विचार करताना विरजा होम ही संकल्पना फार सुंदर त्यांनी यज्ञीय परिभाषेतून वापरलेली आहे. ती शब्दकोशामध्ये सुद्धा तुम्ही शोधायला गेलात तर कुठे सापडत नाही. म्हणजे संदर्भ, काही शास्त्रीय कल्पना, पौराणिक कथांश सुद्धा त्यांच्या या एकूणच भाषामध्ये येतात, दृष्टांत येतात. परिशिष्ट त्या दृष्टांतांचं जर बघायला गेलं तर ते सापडत नाही. पण ज्याला भागवत माहितीये, ज्याला इतर शास्त्रांचा अभ्यास आहे, त्याला ते तात्काळ कळेल. म्हणजे दोन पक्षी याचा जर उल्लेख आपण बघितला तर ज्यांना ते उपनिषद माहितीये, द्वापर्ण, सुपर्ण, त्याला ते ताबडतोब कळेल. आणि त्यामुळं याचा अर्थ इतकाच आहे की इतर वेळांमध्ये सुद्धा दासोपंत अनेक गोष्टींवर चर्चा करत असले पाहिजे. तत्वज्ञानात्मक मांडणीचा जर विचार केला तर त्यांचं स्वतंत्र चिंतन आणि मांडणी अनेक ठिकाणी दिसते. अगदी उदाहरण म्हणून सांगायला गेलं तर 8व्या अध्यायामध्ये लवणाची आणवणे ही त्यांची प्रक्रिया शब्द येतो. किंवा दासोपंतांनी काही ज्या तत्वज्ञानातल्या संज्ञा वापरल्यात त्याचा अर्थ शब्दकोशात कुठेही सापडत नाही. सुलीनता हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सुलीनता म्हणजे लीन होणे,
पण या सुलीनता होण्याची जी यौगिक प्रक्रिया आहे किंवा ही साधनेची जी अवस्था आहे, या अवस्थेच्या पूर्वी म्हणजे वेदांत सारात सुद्धा तुम्ही शोधायला गेलात, तर ह्या प्रक्रियेचे टप्पे तुम्हाला सापडत नाहीत. त्याच्या पायऱ्या तुम्हाला सापडत नाहीत. आणि दासोपंत या सुलीनता हा शेवटचा टप्पा गाठण्यासाठी ज्या सगळ्या पायऱ्यांचं विवरण एकानंतर एक करतात, ते अक्षरशः आश्चर्यचकित करून सोडणार आहे. म्हणजे कर्म, उपासना, विवेक, योग, वैराग्य, प्रत्यकृती, समाहितता, लयविक्षेप विहीनता, विक्षिप्ता असं सुद्धा म्हणतात ते त्याला. यातायात किंवा गतायाता असंही ते त्याला म्हणतात. संश्लिष्टता आणि नंतर सुलीनता या 10 भूमिका तत्वज्ञानात्मक विषयक ग्रंथात सुद्धा तुम्हाला या पद्धतीनं सापडत नाहीत, ज्या पद्धतीनं दासोपंतांनी या सुलीनता या प्रक्रियेची किंवा या अवस्थेची मांडणी त्यांनी केली. आणि हे एकच नाही. ज्या म्हणून तत्वज्ञानाच्या संज्ञा येतात, प्रक्रिया येतात, या प्रक्रियेची पायऱ्या-पायऱ्यानं मांडणी दासोपंतांनी अनेक ठिकाणी केलेली आहे. म्हणजे साध्या-साध्या गोष्टी आहेत. म्हणजे मर्यादा हा शब्द आहे म्हणा किंवा अ, योग हा शब्द आहे म्हणा. या शब्दाच्या अनुषंगानं दासोपंतांचं जे विवरण आहे, ते खरोखर आश्चर्यचकित करून सोडणार आहे. त्याच्या पायऱ्या, त्याचे टप्पे, जसं एखाद्या विज्ञानाच्या पुस्तकात प्रयोगाची कृती लिहिलेली असावी, अशा पद्धतीनं दासोपंतांनी या सगळ्या गोष्टींचं विवरण केलेलं आहे. बरं हेच त्यांचं स्वतःचं मत असलं पाहिजे, याचं कारण असं, की अशा ग्रंथांच्या संदर्भात ज्याचा आपण मूळ संदर्भ ग्रंथ म्हणून विचार करतो, असे सगळे ग्रंथ धुंडाळून झाले आणि गोष्ट लक्षात आली, की दासोपंतांनी हे स्वतः या गोष्टीचा विचार मांडलेला आहे. 6वा, 8वा, 12वा, 15वा, 18वा असे अनेक अध्याय उपलब्ध आहेत. काही पी-डी-एफ आहेत, त्या मी नंतर तुम्हाला लिंक त्याच्या पाठवीनच. पण या सगळ्या अनुषंगानं जे उपलब्ध अध्याय आहेत, त्याच्यामध्येच इतकं आहे, की ते 2 ह्याच्यामध्ये विवरणामध्ये संपणार नाही, 2 भागामध्ये. योगाविषयी दुसऱ्या अध्यायाचा जर विचार केला, तर योगाविषयी विवरण दासोपंतांनी अनेक ठिकाणी केलेलं आहे. 6व्या अध्यायाचा विचार केला, तर त्याचाही त्यांनी चांगल्या प्रकारे विवरण त्याच्यामध्ये केलेलं आहे. आहार, विहार या अनुषंगानं जेव्हा गीतेमध्ये चर्चा येते, तेव्हा त्या चर्चेचा इतका सूक्ष्म किस दासोपंतांनी पाडलेला आहे, की युक्ताहार विहारस्य आहार विहारयुक्त जया योगियाते निश्चित साधन हे एकमत ते तयाची. आता आहार युक्तीचे लक्षण बोलिजे ते त्रिविध जाण सांगेन तयाची खूण चित्त देई. आता फक्त सुरुवात करतायत ते योग म्हणजे काय आणि योग किती प्रकारचे, योग अभ्यास कसा करावा याची सुरुवात ते आता करतायत. 6व्या अध्यायाचा हा विषय. आणि हे सांगत असताना वस्तू नियमू काळू नियमू, मात्रा नियमू तिजा उत्तमू, आहार युक्तीचा नियमू तोहा इतुलाच. वस्तू नियमू म्हणजे सांगेन तेची ऐकिजे, ऐकून जीवी धरिजे, विसरून पडता. जे भक्षावे योगिये अन्न, ते वस्तू धान्यादी कवण, तरी निर्दोष आणि अकठीण शीघ्र पाकी. वात पित्त कफ हरण, मृद शीघ्र पाकी अन्न, स्निग्ध अलवण ऐसे जे असे, मुग्ध तंदुल पायस का पयोदनची, निर्दोष येर तिक्ताम्ल क्षार रस त्यजावे ते. योग्यानं काय खावं, कशानं काय होतं. आता ऍसिडिटी झाली म्हणून आपण डॉक्टरकडे जातो. आता खरं हे सगळंच सांगण्यासारखं इतकं प्रचंड भांडार आहे ज्ञानाचं, की रोजच्या जगण्यामध्ये आपण काय खावं आणि काय खाऊ नये, याच्यावर सुद्धा त्यांनी विशेष विवरण इतकं प्रदीर्घ केलेलं आहे आणि म्हणून गीतार्णव मोठा झालाय. मागच्या भागात सांगितलं तसं पुन्हा इथे पुन्हा एकदा उद्धृत करते, अधोरेखित करते, की लोक ओसरीवरती बसलेले आणि त्यांच्या जगण्याचं धोरण आणि धारणा या निश्चित करण्याची पार्श्वभूमी तयार करणं, त्यांच्या मनामध्ये आरोग्य,
देव, देवता, वेदांत, पंचीकरण याच्याविषयी मुळापासूनची भूमिका स्पष्ट करणं, हे दासोपंतांचं मूळ कार्य आहे या गीतार्णवाच्या पाठीमागे असं मला वाटतं किंवा त्यांची ती भूमिका आहे. आणि मग हे सांगत असताना ॲसिडिटी कशाने वाढते, रात्री काय खाऊ नये, सकाळी काय खावं, विरजण कसं लावावं, अगदी इथपासून ते रोग्याला अतिसार झाल्यानंतर किंवा बद्धकोष्ठता या सगळ्या गोष्टींपर्यंतचं विवरण त्यांनी केलेलं. एक गोष्ट याच्या मागे लक्षात येते, की हे सगळं लिहिणं म्हणजे तोंडची गोष्ट नव्हे, तर या सगळ्या शास्त्रांचा त्यांचा अभ्यास आहे, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. योगाचं सगळं विवरण त्यांनी पुढे केलंय, की योग कसा करावा, कोणकोणते योग आहेत, लय योग, लक्ष योग, नाद योग, ब्रह्मयोग, ज्ञान योग, ध्यान योग, अनेक योगांची त्यांनी मीमांसा केलेली. आणि मग या योगाच्या प्रत्येक योगाचं विवरण सुद्धा त्यांनी केलेलं आहे, की ज्ञानयोग कसा, ध्यानयोग कसा, त्या योगामध्ये काय करावं, कोणत्या गोष्टींचा नियम पाळावेत, त्याचे कायदे काय, कोणत्या पद्धतीनं तो योग साधावा. आणि आपल्याला माहिती भक्तियोग सांगणं हे खरं म्हणजे मूळ या सगळ्या गोष्टीचं कर्तव्य आहे. कर्मयोग सांगणं हे कर्तव्य आहे. किंवा अर्जुनाचा विषाद योग निरसन करण्यासाठी त्याच्या मनामध्ये जे आलंय, की आपलेच लोक समोर उभे आहेत, मी त्यांना कसा मारू? हा प्रश्न त्याच्या मनामध्ये उपस्थित झालेला असताना जगणं हे झगडणं आहे. ही गोष्ट अधिक मला महत्वाची वाटते त्यांच्या सांगण्यातून. आणि म्हणून कर्मयोगाच्या अंगाने जाताना योग्यांच्या स्थितीचं वर्णन सुद्धा दासोपंतांनी अनेक ठिकाणी केले. तुला लढायचं आहेच, पण तुला हे माहीत असलं पाहिजे, की ध्यानयोगात काय होतं, नादयोगात काय होतं, लययोगात काय होतं आणि हे सगळं त्यांनी इतकं विस्ताराने सांगितलेलं आहे. तसा म्हणजे योगी म्हणजे काय? हे सांगताना ते म्हणतात, "तसा निस्तरंगू निर्विकारू, पूर्णत्वे सदा स्वस्थिरू, प्रकाशमयू अपरंपारू, स्वरूपे योगी. या परी धारणा योगाची, सांगितली तू ते योगियाची. आता योगू ही आख्या जयाची, तोची कैसा. एक म्हणती कर्मयोगू, एक मानिती अष्टांगू, एक बोलती भक्तियोगू. योगू म्हणून या, करुणी लक्ष अवलंबन, समाहित करीती मन, तया तेची योग म्हणून म्हणती योग." योग म्हणजे काय? इथून त्यांनी सुरुवात केली आहे. आणि मग लय योगू, लक्ष योगू, नाद योगू, प्रकाश योगू, ध्यान योगू, ज्ञान योगू, एक बोलती. 6व्या अध्यायातल्या 20व्या, 21व्या ते 23व्या श्लोकापर्यंत हाच विषय येतो. आणि याच्यावरती इतकं विस्ताराने दासोपंतांनी भाष्य केलंय, की प्रत्येक योग्याच्या अवस्थेची कल्पना जर आपल्याला घ्यायची असेल, तर मला वाटतं गीतार्णवाचा 6वा अध्याय हा आपल्याला वाचायला हवं. इतकं विस्तारानं कुठल्याही ग्रंथात मी तरी वाचलेलं नाही. इतकं अप्रतिम पद्धतीनं सांगितलेलं, इतकं विवरून सांगितलेलं. योग साधल्यानंतर काय हवंय? तर त्या ब्रह्मात्म्याशी, त्या आत्म्याशी, त्या परमात्म्याशी एकरूपता हवी. मधल्या सगळ्या ओव्यांच्या मध्ये हे सगळं निरूपण करून मग त्याच्याशी योग साधल्यानंतर काय होतं? त्याची अनुभूती काय? हे कोणी शब्दात मांडलंय का? तर अनेकदा असंच म्हटलंय योग्यांनी, की मला ते शब्दात सांगता येत नाही. ही अनुभूती, तो अनुभव परब्रह्माशी जेव्हा जीव एकरूप होतो, आत्मा त्या परमात्म्यात जाऊन मिळतो, त्यावेळी काय होतं, नेमकी ती प्रक्रिया काय, ती अवस्था काय, काय वाटतं, जाणीव काय? तर दासोपंत पहा काय शब्दात सांगतात. स्वसंवेद्यतेचेनी आकारे, आपुलेची ठाई आपणू स्फुरे, मग तेणेची स्वसाक्षात्कारे, कैसे चित्त. पाहोनी आत्मानंदाते, मग पावे संतोषाते, पय समुद्र आपणाते, जैसा अनुभवी. जे सद्रुपतेची चिन्मय, आपणची आपणात ज्ञाते ज्ञेय, ऐसे आता आनंदमय आत्मत्वते. ब्रह्म निर्विकल्प शाश्वत, तदाकार झाले चित्त,
ते तैसेची सर्व गत स्फुरे सच्चिदानंदमयत्वे. अमृत अमृता ते देखे मग ते सर्वांगे आपण चाखे. चाखोनी स्वयंची तोषे आपुल्या ठाई. आणखी बरंच विवरण आहे पुढे आणि ते वाचल्यानंतर अ, अक्षरशः अंगावरती शहारा येतो, की ही काय अवस्था असेल योग्याची? की या अशा पद्धतीची अनुभूती एखाद्या योग्याला जेव्हा येते, तेव्हा भले-भले म्हणतात, की शब्दात नाही सांगता येत, पण दासोपंतांनी ही जी अनुभूती शब्दात पकडली आहे, त्याला खरंच तोड नाही. अनेक विषयांचा उहापोह जेव्हा दासोपंत करतात, तेव्हा अनेक दृष्टांताची त्यांची सवय आहे. अनेक संतांनी दृष्टांत दिलेलंच. पण मग ही अवस्था आल्यानंतर होतं काय? ते म्हणतात, "जीवनी जीवन जेवी मिळे, ते मागुते नाडळे, निवडिता तेथून. तोही तरंगाचे विरणे, तेची पाणी होणे पुढती नाही. घटू अभावलियावरी, घटाकाश मीने अंबरी, ते पुढती बाहेरी तेथुनी सापडे." ज्यांना पंचीकरणाचं ज्ञान आहे त्यांना ताबडतोब लक्षात येईल, घट, आकाश यांचा हा दृष्टांत काय? अलंकारू मूसे आटे, सोने सोनिया भेटे, ते पुढती न फुटे, तेथून जया परी. नाना वर्णाची या गायी, दुग्ध कीजे येके ठाई, पुढती निवडिता ये ऐसे काही उपाओ ना. ऐसा हा निर्वाण योग. हा निर्वाणाचा योग त्यांनी सांगितला. ऐसा हा निर्वाण योगू, येणे योगे अभंगू, तयाचा नाशे वियोगू परब्रह्मेसी. असा जर निर्वाणाचा योग तू साधलास तर परब्रह्मापासून तुझा वियोग तुला वेगळं कुणीही करू शकणार नाही. आणि ते पुढे स्वतः असं म्हणतात, ऐसे ऐकिता निरोपण, आशंका धरील मन, तेची कैसे म्हणो न सांगिजेल. तू असं म्हणशील अर्जुना, की तुम्ही जर असं सांगताय तर तुझ्या मनामध्ये ही शंका येईल. मग ते कसं होतं हे तू विचारशील, तर त्याचं निरूपण तू आता ऐक. असं म्हणून ते पुढं जेणे योगे योक्ता, मग जो योगी होईल असं म्हणून त्या निरूपणाला त्यांनी पुढे सुरुवात केली. मुळातून वाचण्यासारखाच ग्रंथ आहे. मी म्हणाले पुन्हा काही गोष्टी पुनरावृत्ती करते, की चाफ्याचं फूल नदीच्या प्रवाहात पडलं, की त्याला आधी वाटत असेल, की झाडांच्या फांद्यावरती मी खूप चांगले झोके घेत होतो. उगाच पाण्यात पडलो. पण पाण्यात त्या प्रवाहात पडल्यानंतर त्या प्रवाहाचा काय आनंद आहे आणि तो जेव्हा सागराला जाऊन परमात्म्यामध्ये, परब्रह्मामध्ये एकरूप होतो, तेव्हाचा तो आनंद मिळवायचा असेल, तर मला वाटतं गीतार्णवासारखा इतका साधा, सुलभ ग्रंथ मला तरी कुठे बघण्यात नाही. सुंदर अशा दृष्टांताचं विवरण करत असताना विकार कसे असतात? अ, विकारांनी होतं काय? इंद्रियांचं दमन म्हणजे काय? शम कशाला म्हणायचं? दम कशाला म्हणायचं? मन कसं मुख्य आहे? इंद्रियांचा विचार करत असताना आपण मुळात मनावर काय काम केलं पाहिजे? आता इथे जाता-जाता विषय आला म्हणून सांगून जाते, की समर्थांचा जो दासबोध आहे, ज्याला आपण ग्रंथराज असं म्हणतो. दासोपंतांचाही ग्रंथराज नावाचा एक ग्रंथ आहेच. अ, तर दासबोध हे सगळ्या दासोपंतांच्या सगळ्या विचारांचं सार आहे. मंथन करून निघालेलं नवनीत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. दासबोधामध्ये 10 ते 12 ओव्या जशास तशा आहेत, ज्या दासोपंतांच्या ग्रंथराजामध्ये आहेत. आश्चर्य वाटलं तर आपण मला वेगळी चर्चा करू शकता. आपण याच्यावरती बोलू नंतर कधी. पण अ, जे विचार गीतार्णवामध्ये आणि ग्रंथराजामध्ये सांगितले, त्या सगळ्याचं मंथन करून समर्थांनी पुढे दासबोधामध्ये आपले विचार मांडले, असं म्हटलं तर अजिबात चुकीचं नाही. हे मी अभ्यासाअंती इथे नोंदवते. एकदा दृष्टांत द्यायला सुरुवात केली ना, की अगदी साखळीसारखे दृष्टांत दासोपंत देतात. हा नाही समजला का? मग हा समजेल. तो नाही समजला का? मग हा समजेल. म्हणजे पुन्हा तेच, की सामान्य माणसाला कळावं ही जी तळमळ आहे, ती तळमळ त्यांच्या प्रत्येक शब्दाशब्दांमध्ये दिसून येते. आता हे दमन आणि शमन काय आहे? धारणा काय असते? योगाची धारणा काय? हे सांगत असताना मनाचं महत्त्व त्यांनी सांगितलं. ते म्हणतात, "मनची जै उगेर आहे, तै मोकळीही करीते काय? मनची निश्चळ नोहे, ऐसे जे का?"
तै इंद्रिया करून दमन, कार्य असे सांग कवण, देह धारणा असोन नाथी प्रयोजन. मनच जर आवरलं नाही तर त्याचं काय होणार आहे? काय होणार आहे? हे पुढे सांगतात. काय होत आहे? तस्करा वाट मोकळी आणि अडक केली. ते जतनवारी झाली कवणे मानावी. चोराला वाट करून दिली इकडे दुसरी आणि मुख्य कडी घातली. त्याचा काय उपयोग? खोकरी पै घातले, वरी झाकोनियाही बाधले. तेणे यत्ने दुग्ध राखिले, ऐसे न घडे. सोडूनी मोकळे मन, धरिले जे इंद्रिय गण, ते योग साधन कैसे होय? छाया बांधली झाडेसी, का पारंबीने पारंबी जैसी, तेची शरीर धारणेसी रूप केले. वासरू सोडोनी मोकळे, दावेची खुंटा बांधले, मागे खिंडी दिधले, पुढे कपाट. अश्व सांडोनिया घरी, जिनाची वरी केली स्वारी, वित्त सांडोनी परदारी, बांधी खुणगाठ. गाई राखो गेला, तो राणीची विसरोनी आला, मग तो जैसा लागला खुंटे दोहे. केवळ भुसाचा कांडणी, पांखुडणारी चौघी जणी, तेथे घालीजे काय आधानी, तेची नाथी. भुसकट कांडायला घेतलं तर आधानात काय घालणार आहात तुम्ही? चौघी जणी हे कांडतायत बरं का, म्हणजे 4 अवस्था आहेत. प्रत्येक एकेका ओळीचा सांगत असताना अर्थ त्याला पंचकर्णिक रूपक आहे. घृतहीनू मोरवा, पुसे कोठे वो मथावा, पाता पात्राधारू तळी करावा, तो कवणे अंशी. सोने सांडुनिया पेटी, लेईजे जैसी किरीटी, रीती वाटी ओठी लाविजेगा. शिर सांडुनी पूजिले, माकड हाड जेणे आपुले, मणगट खांडुनी बांधिले, गळा लेणे. लोक पाहजती हासावे, तरीची ऐसे करावे, जे इंद्रिया धरून सोडावे मोकळे मन. अप्रतिम असं निरूपण मनावरती आहे. मनावरती त्यांची अनेक पद आहेत. रे मना सज्जना, रे मना दुर्जना अशा नावाची. आणि मनावरचं तर प्रचंड चिंतन दासोपंतांनी केलंय आणि त्याचा परिपाक म्हणजे समर्थांचा मनोबोध आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अर्थात समर्थांचा स्वतंत्र विचार आहेच, यात वादच नाही. पण तरी सुद्धा याला आधारभूत किंवा पार्श्वभूमी असा जर विचार केला तर दासोपंत हे अग्रक्रमानं नाव घ्यावं लागतं. अविद्या, माया याच्यावरती विचार करत असताना ती जे वृत्तीबळ अंगाचे, अंगे अंग मना असं म्हणत असताना एक बळ नेणीवेचे, दुजे विपरीत ज्ञानाचे, तीजे वृत्तीबळ अंगाचे, अंगे अंग मना, चौथे प्राचीन संस्कार बळ, पाचवे इंद्रिय ध्यासाचे बळ प्रबळ, सहावे वासनेचे समूळ, सातवे देहबुद्धीचे. ऐसे बळ तया ठाईचे, वरी मिळाले गुणातीचे, झाले दशगुणा बंधनाचे सुदृढ बळ. ऐसी अविद्यामया बंधाते, नाना वासना दृढाते, उपदेशे बळी ऐसे ते, कवण समर्थ. मद्यपू नेघे विचारू, पिशाच्या नावडे आचारू, तैसा उपजला वृत्त्यंकुरू न मोडे मनाचा. हे जे 10 आयाम सांगितलेत वृत्तीचे, त्याला काय काय कारणीभूत आहे? 1, 2, 3, 4, 5, 6 असे 10 त्यांनी आधार सांगितलेत. माझं मन चळण्यासाठी काय होऊ शकतं आणि काय काय म्हणजे अगदी धान्य निवडल्यासारखं आपण जर शरीर मन निवडायचं ठरवलं तर काय निवडून बाजूला टाकावं याचं विवेचन दासोपंतांनी इतकं विवरून केलंय, निर्वून केलंय की आम्हाला ते सोपं जातं. षडविकारांच्या मधून आम्हाला काय बाजूला केलं पाहिजे ह्याचा विचारही करत असताना फार चांगला विचार, स्वरूपयोगाचाही विचार पुढे ते मांडतात. वैराग्य म्हणजे काय, निवृत्ती काय, प्रवृत्ती काय, प्रकृती काय, कशाला म्हणायचं, एकेका शब्दावरती 100-100, 200-200 ओव्या ते सांगतात. आणि एकदा ऐकून आपल्याला खरंच लक्षात राहत नाही. पण गीता नावाच्या संदर्भात जर विचार केला तर आपण एखाद्या शब्दावरचा व्याख्यात्मक, आख्यानात्मक विचार वाचला तर आपल्याला इतकं छान कळतं ते पुन्हा विसरण्याचा कधी विषयच पुढे येत नाही.
एवं वृत्तित्यागू स्वरूपयोग वैराग्य अभ्यास हा चांगू नित्य सेविता राजयोग मनोजय होय. का वैराग्य म्हणजे मतसांख्य, संन्यास हा ज्ञानयोगू सुनिश्चित आणि अभ्यास नाम विख्यात मतयोगाचे. सांख्ययोग काय विवरण करतायत दासोपंत. कर्म भक्ती आणि साधन त्रिविध अभ्यासाचे लक्षण त्वं सांख्य योग मते जाण ते स्वरूप निष्ठा. तिया हे मन जिंकावे ऐसे अर्जुना जाणावे जाणोनी प्रतिती पहावे रोकडीची. एवं त्यागू आणि प्रयत्नू या दोही उपाये मनू जिंकीजे अर्जुना वाचुनु अन्य पथा जिंकावे. तैसे आपुलेनी अधिकारे त्यागा प्रयत्नाचीच वृत्ती स्फुरे परंतु मानिती चतुरे ते कवण निष्ठा स्वरूपाचे नि अपरोक्ष ज्ञाने त्यागू प्रयत्नू जो करणे तो संप्रदायी मानणे पांडुपुत्रा. तेथे सिद्धावस्था बा वीरा साधकावस्था हो धनुर्धरा परंतु त्यागू अभ्यासू खरा ज्ञानपूर्वक स्वरूपाचे नि अज्ञाने त्यागू अभ्यासू जो करणे तो मूर्खाचा आचारू न म्हणे स्वरूप वेत्ता. बाह्याभ्यासू बाह्य त्यागू सांडोनिया तो अमार्गू हृदय धरी राजयोगू सांख्य योग मते. अनेक गोष्टींचा विचार मोठ्या विस्तारानं मांडणारे दासोपंत पंचीकरण दृष्टांत विकारांचे परिणाम अविद्या माया या सगळ्या अंगानी मोठं प्रदीर्घ भाष्य करतात. आणि हे खरं तर कशात आलं नाही का, तर हे अनेक ग्रंथांच्या मधून आलंय. पण ज्याला खरंच काही माहिती नाही, मुळातून अभ्यास करायचा आहे, त्या माणसाला जर काही समजून घ्यायचंय खरंच मुळातून, तर त्यानं गीतार्णव नक्की वाचावं. 12व्या अध्यायामध्ये भक्ती कशी करावी, पूजेचे उपचार कसे असले पाहिजेत, मानस पूजा म्हणजे काय, पूजेच्या उपचारांच्या पद्धती काय, याचं विस्ताराने वर्णन येतं. आणि ते वाचल्यानंतर इतकं शांत वाटतं मनाला की खरंच भक्ती अशी आपण केली पाहिजे. आणि अशा प्रकारचा एक विचार मनामध्ये येतो. आणि म्हणून खरंच काय भक्ती असते, काय भक्ती योग आहे, अहंकार त्यागावा कसा, मी हे केलं, मी भक्ती करतो, हा सुद्धा अहंकार अनेकदा येतो मनामध्ये. अर्थात आपणही सगळे त्या वाटेवरचे माझे सोबती आहात. त्यामुळे तुम्हाला हेच नक्की माहितीये की आपण दुसऱ्यांकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा वाटतं, पण आपण जेव्हा आपल्याकडे बघतो स्वतःकडे, तेव्हा एक गोष्ट खरंच आपल्याला आपण कबूल करतो अनेकदा, की आपल्यालाही अहंकार होतोय. मी हे करते, मी ते करते, मी अनेक गोष्टींच्या बाबतीतला. पण हे खरंच मुळातून त्यागणं सोपं आहे? पण हे त्यागावं कसं आणि भक्ती कशी करावी, म्हणजे एखादा प्रयोग करायचं असं जर ठरवलं ना, तर तो प्रयोग करत असताना स्वतःवर जर तो करायचा, तर मला वाटतं गीतार्णव वाचून तो आपण नक्की करू शकतो, की भक्ती कशी करावी. ज्याला आपण अनुनय करणे म्हणतो किंवा आजच्या मराठीत फॉलो करूया असं म्हणतो. तर दासोपंतांच्या विचारांना किंवा गीतेतल्या त्यांच्या गीतार्णवाच्या भाष्याच्या तत्वांना आपण जर प्रामाणिकपणे फॉलो करू ना, तर मला वाटतं नक्की त्यांना जे म्हणायचंय, प्रतिपाद्य त्यांना जे करायचंय, आपल्यासाठीच ते जे म्हणायचंय, ते आपल्याला नक्की प्राप्त होईल. 8व्या अध्यायामध्ये असं म्हणतो आपण एकाध्यायी गीता आहे. आणि दासोपंतांनी त्याच्यावरती 18,000 ओव्या लिहिलेल्या आहेत. 8वा अध्याय जरी आपण वाचला, तरी सुद्धा दासोपंतांची विषयांची व्याप्ती, त्यांचा एक रोख म्हणूया विषयांकडे बघण्याचा किंवा विस्तार करण्याची पद्धत म्हणूया, हे सगळं आपल्याला समजेल. मी सांगितलं तसं गीतेचा एक श्लोक दासोपंत घेतात आणि त्या श्लोकाच्या एकेका पदावर, ज्याला आपण पदभाष्य असं म्हणतो, जे आचार्यांनी पण केलेले, शंकराचार्यांनी पदभाष्य उपनिषदाचं केलेलं आहे एका
मला वाटतं केन किंवा कठचं त्या पदभाष्यामध्ये एक प्रकार आहे तो. त्या प्रकारची गीतेची विवरणाची पद्धती दासोपंतांनी स्वीकारली आणि त्या पदाच्या अनुषंगाने दासोपंत त्या पदाच्या भोवती जेवढा मोठा परीघ करता येईल त्या परिघात ते बोलत राहतात. 18व्या अध्यायामध्ये अनेक विषय त्यांनी छेडलेत आणि त्याच्यावर ते भाष्य करतात. मंत्रानुष्ठान आहे, मंत्र जप आहे, विचार आहे, वैराग्य आहे, प्रतिपादित पंचीकरण विषय आहे, अनेक अंगाने. पण मला आज थोडंसं वेगळं मांडायचंय. हे तर सगळ्यांनीच मांडले. पण जे दासोपंतांनी वेगळेपणानं मांडले, ते मी तुम्हाला मुद्दाम आज सांगू इच्छिते. बाकी 18वा अध्याय काय सांगतो, त्याचं प्रेरणा काय, मूळ उद्देश काय, तुम्हा सगळ्यांना माहिती. पण दासोपंत वेदांत सांगता सांगता, पंचीकरण सांगता सांगता, ईशावास्य उपनिषद किंवा बृहदारण्यक कुठलाही उपनिषद तुम्हाला देवदेवाच्या जवळ नेत नाही. खरं म्हणजे तुम्हाला ते सगळ्यांना माहिती आहे. तज्ञ आणि जाणते श्रोते रसिक आहात तुम्ही. देव भोळे नाहीत, तर तत्वज्ञानाला जीवनात अंगीकार त्याचा कसा करता येईल याचा विचार करणारे श्रोते आहात. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की उपनिषद काय सांगतात. आणि दासोपंत वारंवार या सगळ्या गोष्टींकडे अंगुली निर्देश करत राहतात, की जगणं समृद्ध केलं पाहिजे. म्हणजे पायू आणि शिस्नू असं तो नेहमी ते उच्चार करतात, की विहित कामासाठीच या 2 अवयवांचा वापर करायचा. म्हणजे संन्यास घ्यायचा आहे काय? तर नाही. पायू आणि शिस्नू, लिंग आणि तुमचे पाय, पादू आणि शिस्नू असंही त्यांनी अनेक ठिकाणी म्हटलंय. वारंवार हा विचार त्यांनी दिलेला आहे. विहित कामासाठी हे काम करत असताना तुमचा धर्म टिकला, तुमचं राष्ट्र टिकलं, तर तुमचं अस्तित्व आहे. आणि मग हे टिकवण्यासाठी सुद्धा काही धोरण आहे, काही विचार आहे, जो राष्ट्राचा विचार आहे, जो देश म्हणून विचार आहे. काळाचा विचार करत असताना परिस्थितीचा विचार आहे. आणि हे सगळं करताना जर एखादा शेतकरी म्हणाला, की देवावरती सोडून मी डोंगरावर जाऊन बसेन जपमाळ घेऊन, पेरणी करणार नाही, काय करायचं ते देव करेल. तर असं चालेल का? चालणार नाही. आणि म्हणून प्रयत्न हा पहिला भाग दासोपंतांनी ज्याला वारंवार अधोरेखित केलेला आहे, की स्वतःचा जीव राखणं यासाठी प्रयत्न नव्हे, तर सगळ्या समाजातल्या लोकांचा जीव राखण्यासाठी जे वर्णाश्रम धारित तुम्हाला कर्म दिले, ते कर्म इतरांसाठी म्हणून करत राहणं आणि ते कर्तव्य करत असताना काय केलं पाहिजे याचा विचार दासोपंतांनी वारंवार मांडला. 18व्या अध्यायाची खरं म्हणजे उपलब्ध ओवी संख्या 16,094 आहे. पण 18,000 लिहिल्यात असं म्हटलं जातं. यात अनेक प्रश्नांची चर्चा दासोपंत करतात. 44वा श्लोक दासोपंतांच्या हे भगवद्गीतेमधला 44वा श्लोक आणि 43वा श्लोक या 2 श्लोकांच्या वरतीच मी थोडंसं वेगळेपणानं भाष्य करणार आहे. म्हणजे हा काळ पहा, मी पुन्हा स्मरण यासाठी करून देते. शिवपूर्व काळ आहे. इसवी सन 1551 ते 1615 हा दासोपंतांचा काळ आहे. अगदीच पटकन कळावं यासाठी हेही सांगते, की समर्थ रामदास स्वामी 6 ते 7 वर्षांचे असतील, त्यावेळेला दासोपंतांनी समाधी घेतली. तुमच्या पटकन लक्षात येईल. आता हा काळ विचार केला तर मुघलांचा काळ आहे, धामधुमीचा काळ आहे आणि या काळामध्ये राजनीतीवरती कुणी संतानं बोलावं असं खरं म्हणजे घडलं नाही. आजही ते घडत नाही. जो संत प्रवृत्तीचा म्हणजे अगदी आत्ताचा जर विचार केला, अगदी कालचा या क्षणाचा, तर राम मंदिर उभं राहतं आहे आणि त्यावरती शंकराचार्यांची भाष्य याचा जर आपण अन्वय लावला तर तुमच्या लक्षात येईल, की राजकारण आणि देवकार्य हे करणारे 2 वेगळ्या व्यक्ती आहेत, असंच आपण म्हणतो. पण दासोपंत ही एकमेव व्यक्ती आहे. मी पुन्हा एकदा आय रिपीट, दासोपंत ही एकमेव व्यक्ती आहे, जी राजकीय दृष्ट्या, युद्धाच्या दृष्ट्या
राजनीतीदृष्ट्या भाष्य करते. आज्ञापत्र हा राजनीतीतला गद्यग्रंथ तुम्हा सगळ्यांना माहितीये. मराठी वाङ्मयामध्ये तो अजरामर ठरलेला आहे. सूत्रमय गद्य लेखन आहे, त्याचं सुसंगत चिंतन आहे. अमात्यांनी त्याचा उपयोगही कदाचित पुढे या ग्रंथासाठी हे केलेला आहे. पण आध्यात्मिक प्रेरणा असलेल्या दासोपंतांनी आज्ञापत्राच्या पूर्वी कित्येक वर्ष मराठ्यांच्या राज्य संपादनाच्या पहाटेच्या काळामध्ये कदाचित गीतार्णव या ग्रंथाचा आधार घेऊन त्याच्यातून काही विवेचन केले, हे जर आपण ऐकलं तर आश्चर्य वाटू नये. गीतेचा 18वा अध्याय 43वा श्लोक. ज्ञौर्य तेजो धृतिर्दाक्षम युद्धे चाप्य पलायन दानमीश्वर भावश्च क्षात्रकर्म स्वभावजम. या श्लोकावर पद्धतशीरपणे दासोपंतांनी भाष्य केले. राजनीतीवर केलेली ओवीबद्ध टीका आपल्याला धक्कादायक माहिती देऊन जाते. पद्यमय चर्चा करणारा हा पहिला भाष्यकार आहे, पहिला मराठी भाष्यकार आहे. त्यानंतर समर्थ रामदास येतात आणि मग अमात्य येतात. आणि म्हणून मराठी भाषेच्या संदर्भानं संत साहित्याच्या दृष्टीनंच नव्हे तर राजकीय दृष्ट्या सुद्धा, राजनीती दृष्ट्या सुद्धा दासोपंतांचं वेगळेपण आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. राज्य आणि राष्ट्रकल्पना दासोपंतांनी मांडलीये आणि त्यांचं स्पष्ट मत ते मांडतात. राष्ट्र विमुखे राज्य बुडे, राष्ट्र सुखे राज्य न बुडे, राष्ट्र क्षये सापडे सबलही वैरी. लक्षात घ्या, संस्थानिक होते त्यावेळेला. देश नगर पाटणे वसावे राष्ट्र कवणे, राष्ट्र वसे तरी राजा, राजा राष्ट्राते कपिध्वजा. हे राजाचं महत्व ते अधोरेखित करतात. आणि यावरून राष्ट्र आणि राज्य या संकल्पना भिन्न कल्पना आहेत हे सांगतात. राज्याचं अस्तित्व राष्ट्रावर अवलंबून असतं आणि त्याच्यामध्ये राजा, लोक, प्रदेश, भौमत्व ही आधारभूत असतात. हे दासोपंतांनी ओळखून या ठिकाणी अधोरेखित केलेले. काय असतो राष्ट्रधर्म? शत्रू राष्ट्राचा क्षय आणि मित्र राष्ट्राचं क्षेम चिंतून राजानं नेहमी अंतःकरणामध्ये राष्ट्रचिंता व्हावी, याशिवाय त्यानं दुसरं काहीही मनात आणू नये. सगळ्याच्या सगळ्या ओव्या मी वाचून दाखवू शकत नाही. फेसबुक पेजला तुम्ही जर व्हिजिट केली तर मी याच्यावरती बऱ्याच विस्तारानं लिहिलंय. प्रधानाचे निकष काय आहेत? दासोपंत म्हणतात, राज्यरूपी घाण्याचा वृषभू, सोने कामनी सोनारू, घोडा कामनी वारू, तैसा प्रधानू अतिविचारू, राजचित्र कामनी. राज्यरूपी घाण्याचा बैल आहे हा. पतिव्रता जशी एक भर्तृ असते, पितृव्रतीला जसा एकच पिता असतो, स्वामीव्रतीला जसा एकच स्वामी असतो, तसाच प्रधानाला राजा एकच असतो. राजा हा प्रधानाचा देव. राजाचं बोलणं कसं असावं? प्रसंगारंभी उगेचे ऐकावे, प्रसंगामध्ये ओळखावे वचन तात्पर्य, विवेकाने देणे घेणे, विचाराने शब्द बोलणे. राजानं एकाचं गुणवर्णन करावं, दुसऱ्याला दूषण लावावं, एकाचं धन चोरावं, दुसऱ्याला द्यावं, असं करू नये. राजाचं समय पाहून उचित बोलणं असावं आणि समय येताच बुद्धिमंतांना विचारून भलतं असू दे पण ते काम करायला हवं. सखोल मित्रांशीच गुह्य बोलावं. प्रसंगापूर्वी बोलू नये. खलपुरुषाला विषसमान वाटावं असं बोललं पाहिजे आणि सात्विक माणसाला अमृत समान वाटावं असं राजानं बोललं पाहिजे. आणखी एक धक्कादायक आता आणखी गोष्ट सांगते. आपण गनिमी कावा ही चर्चा करतो. शिवरायांना समर्थांनी पत्र लिहिलं आणि त्याच्यातून गनिमी काव्याची काही स्किल्स म्हणूया आपण सांगितली, असाही एक बोलबाला आहे. किंवा शिवरायांनी गनिमी कावा पहिल्यांदाच शोधून काढला असंही आपण म्हणतो. कौटिल्यानं गनिमी काव्याच्या युद्धाला वृकयुद्ध म्हटलंय बरं का. दासोपंत याच युद्धाला माया युद्ध
असा मराठीतून नवीन शब्द तयार करून योजतात. त्याच्यावरती सविस्तर चर्चा केली आहे दासोपंतांनी. त्यांनी सांगितलेल्या राजनीतीचं हे वेगळं वैशिष्ट्य अत्यंत महत्वाचं आहे. शिवाजी राजांनी अनुसरलेलं गनिमी काव्याचं युद्धतंत्र अगदी तंतोतंत दासोपंतांनी त्यांच्या गीतार्णवात वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि आश्चर्य वाटेल. दासोपंतांच्या राजनीतीवरची चर्चेमध्ये आणखी काय आहे, तर मायायुद्ध आहे. राजानं राजाच्या व्यवहार कसा पाहावा, नित्याचा व्यवहार कसा असावा, त्यांनी गुप्त कसं राहावं, कधी प्रकट होऊन युद्ध करावं, राजानं धर्माचं आवरण कसं करावं, नियमांचं पालन कसं करावं, ते कधी उल्लंघावं, कधी उल्लंघू नये, ब्राह्मण, दुर्बल, अनाथ, परमेश्वर भक्त वगैरेंचं रक्षण कसं करावं, कष्टभाग प्रजेला देऊन राजाभाग आपण कसा घ्यावा, युद्धात धैर्यवान कसं असावं, राजानं नेहमी राष्ट्रचिंता कशी व्हावी, नेहमी युद्धसज्जता, सेवकांवरती विश्वास कसा ठेवावा, परकीयांवर पाळत कशी ठेवावी, युद्ध नेहमी जिंकण्याचीच चिंता करावी, वैऱ्याला पाठ दाखवू नये, भेदनीतीचा यथार्थ अवलंब करावा, पळपुट्या शत्रूचा पाठलाग करावा, दुर्गात कोंडलेल्या शत्रूला कधीही सोडू नये, खल वैरी सापडल्यास शासन जरूर करावं, भेदाभेद ठकबाजी असं करूनही दुर्ग जिंकावा, अखंड जागृत असावं, गुरुला शरण जावं, जीवास जीव देणारे मित्र जोडावेत, पराक्रमी लोकांना, सेनापतींना वस्त्र, मूल्य, आभूषण असं देऊन त्यांचा सत्कार करावा, प्रतिष्ठा द्यावी, पदवी द्यावी, मान्यता द्यावी. राजानं नेहमी लोकसंग्रह करावा, लोकसंग्रहार्य कार्यमेव असं दासोपंतांचं वचन आहे. राजा हा ईश्वरी अंश आहेच. राज्य हे श्रींचे वरदान. आठवलं काही तुम्हाला या उक्तीवरून? राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आणि दासोपंतांचं वाक्य आहे, राज्य हे श्रींचे वरदान. परंपरागत धर्माचरणाने राज्य करावं, सत्पुरुष, ब्राह्मण, तपस्वी, योगक्षेम या सर्वांचा करावा, त्यांचा निर्वाह करावा, कल्याण संपादावं, दुष्टास धर्माविरुद्ध आचरण करणाऱ्याला कितीतरी विषय आहेत हो, कितीतरी विषय, म्हणजे मी थांबू शकणार नाही, इतके मोठे विषय. राजाची कर्तव्य, राजनीतीची वैशिष्ट्य, त्याच्या मर्यादा, पृथ्वीर जे निपजती पदार्थ तेथ राजभागू असं म्हणून राजाचं महत्वही अधोरेखित करतात. अन्यथा करी जो आचरण तत्काल तयाचे दमन, सर्वत्र राजाचे नियंतेपण. राजानं शासन केलं पाहिजे, धाक दपटशहा असला पाहिजे. आपण म्हणालो की ठकबाजी आणि भेदाभेद हे सुद्धा राजाने केलं पाहिजे, पण योग्य माणसाच्या सोबत. म्हणजे अहिंसा परमो धर्म, हा त्याचा जो पुढचा अर्धा श्लोक आहे त्याचाच हा भाग आहे खरं म्हणजे. त्याच्यावरती दासोपंत बोलतात. अश्व, गज, दुर्ग, गड, द्रव्य, अलंकार, समग्र अय आणि व्यय या सगळ्यांच्या वरती, म्हणजे सेना, गणनापत्र, वेतनपत्र, देणे घेणे, या सगळ्यावर दासोपंत बोलतात. विचार करा किती विवरून त्यांनी सांगितलेले. अहंता, ममता या दोन्हीमुळे राजा श्रेष्ठ ठरतो. राजाजवळ मी राजा आहे, हे सर्व माझे आहे, अशी अहंता असली पाहिजे. पण त्याचबरोबर राजानं खांद्यावर ममतेचं ओझही व्हायला पाहिजे, तरच तो राजा शोभतो. कान उघडे ठेवून ऐकत असाल तर किती योग्य दासोपंतांनी हे सांगितलंय लक्षात येईल आपले. पहा, एखादा संत, एखादा साधू, एखादा तत्वज्ञानी जो आत्मा आणि परमात्म्याच्या गोष्टी करणारा माणूस आहे, तो या सगळ्या गोष्टींवर बोलतोय, हे आश्चर्य आहे. राये कृपणता सांडावी, दाने मैत्री जोडावी, अवघीची पृथ्वी भोगावी, हे राजाचं लक्षण आहे. प्रधानाचे गुण अवगुण त्याला कळले पाहिजे, सेनापती कसे आहेत त्याला कळलं पाहिजे, राजाज्ञा कोणी मानावी, कोणाला कशी करावी, यावर दासोपंत भाष्य करतात. राजहित, प्रजाहित, भृत्यहित, राजप्रिय हित, ही चारही हित जाणणारा तो खरा प्रधान असतो. मग प्रधान कसा असला पाहिजे? राजाला वस्तू परीक्षा, अश्व परीक्षा, गज परीक्षा, रत्न परीक्षा, भाव परीक्षा, आणि भाव परीक्षेमध्ये नेहमी प्रधान आवश्यक आहे.
त्याच्यापाशी वचनवृत्ती, विचारवृत्ती, बोधशक्ती, राजभक्ती या 4 कला असल्या पाहिजे. तोच खरा प्रधान आहे. थोड्या फरकानं म्हणू सुद्धा हेच सांगताना तुमच्या लक्षात येईल. म्हणजे दासोपंत म्हणतात प्रधान म्हणजे अ, राज्यरूपी राजाचा वृषभ आहे. पण पराक्रमी, शास्त्र निपुण, परीक्षेमध्ये उतरलेला प्रधान राजानं नेमला पाहिजे. प्रधानाने वेळ काळ पाहून समयोचित बोललं पाहिजे. कितीतरी गोष्टी आहेत. आणखी पुढे जाऊन राज्यांतर्गत धोरण काय असलं पाहिजे? राज्याच्या बाहेर इतर देशांशी, इतर राज्यांशी, राष्ट्रांशी राजाचं धोरण काय असलं पाहिजे? ज्याला आपण परराष्ट्र धोरण म्हणतो. राज्य आणि राष्ट्र या संबंधानं काही स्पष्ट कल्पना, काही स्पष्ट नियम, काही स्पष्ट संहिता, ज्याला आपण संविधान म्हणू, आगम म्हणू, अशा प्रकारची छोटी-छोटी वचनं देऊन दासोपंत आपल्याला सांगतात. अं, मला मोठं आश्चर्य वाटतं, की जेव्हा दासोपंत परराष्ट्रीय धोरणावर बोलतात, मायायुद्धावर बोलतात, तेव्हा दासोपंतांनी युद्धनीतीचा किती अभ्यास केला असेल. माया भारू पुढे दावुनी, वीरा ते घेती, वरी पडती मागुनी, मायावी योद्धे. मोहिनी युद्ध करणे, याचे चित्तयावरी घालणे, येणे माये उपाये, जिंकणे संग्रामाते. याला म्हणायचं गनिमी कावा. याची सविस्तर चर्चा केली की शत्रूच्या अ, सैन्य खूप मोठं आहे. आपल्याला माहिती बाजी प्रभू जेव्हा खिंड लढवत होते, तेव्हा अत्यंत कमी सैनिक आपल्याकडे होते, पण त्यांच्याकडे हजारो होते. तेव्हा कोणत्या प्रकारानं हे युद्ध केलं आणि तसंच्या तसं म्हणजे हे आधी पूर्वी आहे, नंतर बाजी प्रभूचं युद्ध आहे. वर्णन इतकं सुंदर आहे, की आपल्याला असं वाटतं, की एखादा चलत चित्रपट आपल्या डोळ्यासमोरून सरकतोय, युद्ध सुरू आहे आणि एखादा सात्विक राजा दुष्टांचा संहार करण्यासाठी आपल्या सीमित सैन्यासवे मायायुद्ध करतोय. आणि ह्या मायायुद्धाचं भावचित्र अत्यंत अप्रतिम दासोपंत आपल्यासमोर उभं करतात. राजाचा संकट काळ, राजाचं आर्थिक धोरण, राजाचं परराष्ट्र धोरण, दंड महात्म्य आणि पराक्रमी वीरांचा सन्मान अशा अनेक गोष्टींवर दासोपंत भाष्य करतात. आणि म्हणून गीतार्णवाच्या बाकी अध्यायांच्या बरोबरच मला वाटतं दासोपंतांनी लिहिलेला हा 18वा अध्याय जर आपण वाचला तर दासोपंतांच्या बद्दलची एक वेगळी दृष्टी आपल्याला प्राप्त होते. त्यांची व्युत्पन्नता, त्यांची व्यामिश्रता, त्यांचं पांडित्य आणि त्याचबरोबर सर्वज्ञ ही पदवी त्यांना का दिली याचं उत्तर आपल्याला शोधावं लागणार नाही. कारण इतक्या सगळ्या विषयांच्या वरती इतक्या अधिकारवाणीनं इतकं शास्त्र शुद्ध मुद्देसूद बोलणारा हा माणूस योगापासून युद्धापर्यंत सगळ्या गोष्टींना नुसता उल्लेखत नाही, नुसता लिहित नाही एका शब्दात, तर त्या प्रत्येक क्रियेचं, प्रक्रियेचं, प्रकृतीचं विवरण करतो, मुद्देसूद मांडणी करतो. ही गोष्ट अधिक मला वाटतं लक्षात घेण्याजोगी आहे, लक्षवेधी आहे. दासोपंतांच्या गीतार्णवातल्या 18व्या अध्यायातल्या 44व्या श्लोकावरचं निरूपण बघून आपण थांबूया. 44वा श्लोक काय आहे? तर कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचार्यात्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. पहिल्या 4 पदांवरचं दासोपंतांचं जे भाष्य आहे, त्यांनी जे प्रतिपादन केलेलं आहे. वैश्याने आचारावयाच्या कृषी आणि वाणिज्य या धर्माचं तत्वज्ञान आणि शास्त्र त्यांनी मांडले. म्हणजे अगदी शास्त्रशुद्ध या 2 गोष्टींचा परिचय त्यांनी करून दिलेला आहे आपल्याला. या 2च गोष्टी सांगताना कृषी, गोरक्ष, वाणिज्यम, वैश्य कर्म या 4 पदांवरती ते सुमारे 1300 ओव्या बोलतात. नेहमीच्या अध्यात्मपर निरूपणातून बाहेर पडून माणसाच्या सामान्य व्यवहाराकडं लक्ष पुरवलेलं आपल्याला इथे लक्षात येतं.
आणि म्हणून मी मघाशी जसं म्हणाले, की माणसाचं जगणं समृद्ध असलं पाहिजे, सुसंस्कृत असलं पाहिजे. जे ईशावास्य सांगतं. तोच विचार या श्लोकाचं निरूपण करताना त्यांच्या मनात असला पाहिजे, हे लक्षात येतं. दासोपंतांच्या आजूबाजूचं जग, त्यातले व्यवहार आणि व्यवहाराचे सामाजिक प्रगतीच्या स्थैर्याच्या दृष्टीनं आवश्यक असणारे, ठरणारे आदर्श या सगळ्यांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं. वैश्य धर्माची अंग असणाऱ्या किंवा ठरणाऱ्या कृषी आणि वाणिज्य यांच्या विकासाची दिशा आपल्याला दासोपंत दाखवतात. आता खरं म्हणजे तेव्हा त्याच्यातलं व्यवहारज्ञ आपोआपच जागा झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. कृषी आणि वाणिज्य यांचं तत्वज्ञान आणि शास्त्र जुन्या मराठी संत साहित्यात तुम्हाला कुठे आढळतं का? मला सांगा. माझ्या अभ्यासाप्रमाणे इतर कुठल्याही ग्रंथामध्ये कृषी, वाणिज्य, अर्थशास्त्र याच्यावरती कुठला संत बोललेला नाही. कुठेही प्रतिपादन त्याचं केलेलं आपल्याला आढळत नाही. गीतेच्या प्रस्तुत श्लोकांवरचं भाष्य या व्यवहाराची, या व्यवहार धर्माची तर्कशुद्ध मांडणी आपल्याला याच्यातून दिसते. समाजाची चातुर्वर्ण व्यवस्था जी ज्ञानेश्वरांनी मान्य केली, तीच व्यवस्था दासोपंतांना मान्य आहे. म्हणजे मी असं बिलकुल म्हणणार नाही, की की दासोपंतांना वर्णाश्रम मान्य नव्हता. आम्ही सगळे भाऊ-भाऊ एकच आहोत असं म्हणणारे ते होते. अजिबात नाही. तत्कालीन परिस्थिती होती. ब्राह्मण, वैश्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे त्यांना वर्ण मान्य होतेच. पण याच्या पलीकडे त्यांचा विचार हा होता, की ज्याला जो धर्माधिष्ठित म्हणून धर्म दिलाय, त्यानं तो कसा पाळावा, त्याचं धर्मकर्म कसं असावं आणि धर्म काय? तर त्याला दिलेलं कर्म त्यानं व्यवस्थित करावं, कर्तव्य करावं इतकंच. या संबंधीचं हे मार्गदर्शन आहे. दासोपंत आपल्या मीमांसेमध्ये ब्राह्मणत्वाला महत्त्व देतात. यात वाद नाही, शंका नाही. पण समाजाच्या सुव्यवस्थेसाठी कृषी, वाणिज्य इत्यादींचा धर्म जो आहे, तो त्यांनी पाळण्यासाठी वैश्यालाही महत्त्व आहेच. आपल्या प्रतिपादनामध्ये ऐहिक व्यवहारांच्या संदर्भामध्ये शास्त्रज्ञाला शोभेल या दृष्टिकोनातून दासोपंतांनी चिकित्सा केलेली तुम्हाला वाचायला मिळेल. खरं म्हणजे सामाजिक सुखासाठी, स्थैर्यासाठी, अर्थकारणासाठी, समाजकारणासाठी, कृषी कारणासाठी, यस एकूणच स्थैर्यासाठी हे महत्वाचे घटक आहेत. हे व्यवहार हे महत्वाचे घटक आहेत. आणि म्हणून यासाठी कोणती नीतिबंधनं पाळावीत, त्याचं आवर्जून प्रतिपादन दासोपंतांनी केलेले. गीतेसारख्या प्रामुख्याने अध्यात्मपर ग्रंथामध्ये दासोपंत ही भूमिका घेतात, ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे, लक्षवेधी आहे. प्रस्तुत श्लोकाच्या म्हणजे 44वा श्लोक कृषी गोरक्ष वाणिज्य या श्लोकाच्या सुरुवातीलाच दासोपंतांनी मानवाच्या अपरिहार्य गरजांची मीमांसा केली. कृषी आणि वाणिज्य धर्माची उत्पत्ती या मानवी गरजांमधून झालीये असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते अन्न, वस्त्र आणि उदक या 3 माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत. ते म्हणतात, अन्न वस्त्राचे निर्माण पृथ्वीवरी जेणेकरून तोच कृषी धर्म म्हणून जाणावे तुवा. अन्न उदक तिनी चौथेन लगे देहरक्षणी येर भलतयेन प्रकारे करुनी शकेल चाल. वस्त्राचं महत्व सांगत असताना वस्त्रे वाचून पदाते नेवे पवे राजा असे दासोपंत म्हणतात. अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजा सांगून दासोपंतांनी माणसाच्या प्राथमिक गरजांची मीमांसा करून पुढच्या विवेचनाला शास्त्रशुद्ध बैठक दिली. अन्न वस्त्राची निर्मिती कृषीपासून झालीये. कृषी धर्माची मीमांसा यानंतर अपरिहार्यपणे येतेच. कृषी धर्माचं आदर्श पालन कृषी वलानं कसं करावं? कृषी पद्धती कशी आहे?
जो अधिकाधिक पिकवतो तो आदर्श शेतकरी. आणि म्हणून कृषी बलानं शेती कशा प्रकारे करावी याचं विवेचन यानंतर आलेलं आहे. हे विवेचन शेतीस जमीन योग्य कशी करावी इथून सुरू होतं. म्हणजे थोडक्यात नांगरणी करण्यापासून दासोपंतांच्या या कृषी धर्माच्या विवेचनाला सुरुवात होते. आणि मग कृषी धर्मामध्ये पाळावयाच्या आचार धर्मांची सूक्ष्म तपशिलांसह दासोपंत मांडणी करतात. म्हणजे अगदी जमीन पेऱ्याला योग्य बनवताना त्याच्यात असलेली झाडी, वेली, विविध प्रकारच्या गवतांचा कसा नाश करावा, जमिनीचे विविध प्रकार किती, नांगरणी कशी करायची, शेतीखाली येणाऱ्या जमिनी कशा असल्या पाहिजेत, जमिनीत प्रामुख्याने वाढ झालेली झाडी नावानिशी त्यांनी त्याची यादी दिलेली आहे. किती झाड आहेत, गोठाळ, मोठाळ काय बरंच प्रचंड आहे. खरोखर ओव्या सांगितल्यानंतर ऐकताना आणि तुम्हाला वाचतानाही खरंच मजा येईल. तुम्ही हे म्हणजे आपल्या ज्ञानामध्ये इतकी प्रचंड भर पडते, की आपल्याला वाटतं, "अरे, हे आपल्याला तर काहीच माहिती नाही." नांगरणीमध्ये जर जमीन सुटली नाही किंवा ती सुटली, तर त्याचं काय करायचं? नांगरता जमीन सुटू नये, तर ती पुन्हा 3 वेळा नंतर नांगरून काढावी. जमीन केवळ नांगरून भागत नाही. मग नांगरणी झाल्यावर उदंड कासिया बाहेर पडती, तसेच अनेक वेलीही उपटल्या जातात. या कासियांची आणि वेलींची वेच केल्यानंतर खऱ्या अर्थानं पेऱ्यासाठी जमीन योग्य बनते. तर हे सगळं सांगायला त्यांनी प्रचंड म्हणजे शेतकी शाळेचा एखादा पी-एच-डीचा प्रबंध याच्यापेक्षा फिका असेल, इतकं सुंदर विवरण दासोपंतांनी केलंय. "पाचा ठायी जया नियमू, तोची कृषीवलू उत्तमू" असं त्यांनी म्हटलं. दासोपंतांनी जे नियम दिलेले आहेत, हे पाचाठायी म्हणजे 5 नियम दिलेत आणि या नियमांचं सुद्धा विवरण केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आदर्श शेतकरी कसा असावा, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. "मेले माणूस सोडणे, परी घात फावल्या वाहणे" हा पहिला आणि महत्वाचा नियम त्यांनी सांगितलेला आहे, की दारामध्ये मढं असलं तरी चालेल, पण तुम्हाला शेतावर गेलं पाहिजे. जखमी माणसाला वाचवण्याच्या प्रयत्नाला मात्र दासोपंत परवानगी देतात बरं का या ह्याच्यामध्ये. जर एखादा माणूस जखमी झालाय, हे किती सूक्ष्म विचार आहे बघा. आता मरूनच गेलाय तर त्याला काय उपयोग आहे? आता मेलाय तर तुम्ही जाऊन काही करू शकत नाही. त्याला जिवंत करणार का? नाही करू शकत. मग आधी पेरणीचे दिवस आहेत तर पेरणी करा, मग त्याच्या मवतीला जा. पण अत्यंत जखमी माणूस आहे. खूप रक्त गेलंय, तो मरणासन्न आहे. तर अशा माणसाला मात्र आधी वाचवायला जा, मग पेरणीकडे जा. काय विचार आहे पहा तुम्ही. आपल्याला साधं बोलताना पण इतके ज्याला आपण बेसिक कन्सेप्ट्स म्हणतो, सामान्य ज्ञान म्हणतो, या गोष्टी. वाफे करावयाची पेरा, हा नियम दुसरा, तेणे अशक्य हो शरीरा मरण. पेरा करायचा काळ हा अत्यंत महत्वाचा असतो आणि या काळामध्ये शेतकऱ्यानं कसं वागावं किंवा त्याची आचारसंहिताच दासोपंतांनी दिली आहे. संविधानच दिलंय. कणा येता संरक्षण, तयासाठी हो मरण, अथवा कोटीवरी धन तेथ लागो. कणाच्या राखणीचं महत्व दासोपंतांना किती वाटतं याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. कण संरक्षिले तरच रास होणार आहे. रास तयार झाल्यावर शेतकऱ्यानं तिचा विनियोग कसा करावा हे सांगायला दासोपंत विसरलेले नाहीत. कारण केवळ शेती पिकवणारा तो चांगला शेतकरी असं नव्हे, तर दासोपंतांची इतकीच कल्पना नाही. त्यांना सामाजिक कर्तव्य त्याला सांगायची आहेत. ती त्यानं पार पडावीत तशी त्यांची श्रद्धा आहे. आणि शेतकरी केवळ स्वतःसाठी धान्य पिकवतो असं नव्हे, तर भूतांचे पालन हा दासोपंतांच्या दृष्टीने त्याचा वैष्णवी धर्म आहे. हे त्यांचे शब्द आहेत. चांगल्या शेतकऱ्यानं तो पाळलाच पाहिजे अशी दासोपंतांची निष्ठा आहे. आणि म्हणून पिकवलेल्या राशीतून स्वतःचा भाग उचलून घेण्यापूर्वी समाजाच्या ऋणातून तो मुक्त झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून त्या काळी होणाऱ्या राशीच्या विभागाची मीमांसा दासोपंतांनी केली. धान्याच्या राशीचे दासोपंत आदर्श कृषीवलाला 7 भाग करायला सांगतात. देवभाग, अतिथी भाग, कारू नारूचा भाग, भृत्य भाग, आश्रितांचा भाग हे 5 भाग झाल्यानंतर 6वा भागू रायाते. 6वा भाग रायाते उरे शेष ते आपणाते. आणि मग 7वा जो भाग आहे तो त्याला स्वतःला ठेवून घ्यायचा आहे. असे 7 भाग दासोपंतांनी सांगितलेत. 7व्या म्हणजे शेतकऱ्याच्या भागातून भक्षावे पोष्यासी असा सल्ला दासोपंतांनी दिलेला. हे 5 नियम प्रतिपालन करत असताना मरण जरी आलं तरी चालेल, पण आपला धर्म आपण शेतकऱ्यानं पाळला पाहिजे.
किंवा तो कधीही भंग करू नये. सामाजिक तत्वज्ञान जर लक्षात घेतलं तर या गोष्टीची किती सार्थकता आहे मला सांगा, की याचं कारण असं आहे की त्याचा स्वार्थ असतो म्हणून नव्हे, तर श्रमावे विश्वा लागून हा स्वधर्मू तयाचा. म्हणूनच हे कार्य करीत असताना येणाऱ्या मरणामध्ये मोक्ष आहे, हे दासो नमूद करतात. शेतकऱ्याच्या श्रमाची, कार्याची अत्यंत सूक्ष्म चिकित्सा आणि तपासणी दासोपंतांनी केलेली आहे. अनेक प्राण्यांचा इथे या ठिकाणी विचार येतो. हिंसा न पवे ऐक घडे उपकारू. राशी दिसे तव कृपणपण पुढती औदार्य गहन विभाग वाटिता मन कार्पण्य न धरी. राशीचे दासोपंतांनी कल्पिलेले जे 7 भाग आहेत त्याच्यामध्ये औदार्य प्रकट करणारा शेतकरी आपल्याला दिसतो. मौज अशी आहे, गंमत अशी आहे, की या सप्त विभागातून स्वतःचा विभाग उचलताना बीज रक्षणासाठी त्याला पुन्हा कार्पण्य वृत्ती स्वीकारावी लागते आणि बीजाचा वाटा काढल्यावर पोष्याशी पोषिता तो पुन्हा उदार बनतो. दासोपंतांच्या आदर्श कृषी वलाच्या जीवनावर जर आपण विचार केला तर या प्रकारे औदार्य आणि कार्पण्य याचा पाठ शिवणीचा खेळ त्याही काळात होता. खरं म्हणजे आजही तो चालू आहे. पण त्यांनी केलेला हा जो धर्म विवरणाचा भाग आहे तो मोठा चिंतनीय असं मला वाटतं. शेतकऱ्याच्या द्वंद्वात्मक मनोधर्माचं चित्र सुद्धा दासोपंतांनी मोठ्या मार्मिकपणे टिपलेलं आहे. यात शंका नाही. म्हणजे आज जी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला दिसतात, त्याचं जर मूळ शोधायला गेलो, त्याच्यावरती जर अभ्यासच करायचं ठरवलं तर मला वाटतं दासोपंतांचं हे चिंतन वाचायला हवं आणि ते मुळातून वाचायला हवं. बीज बेवडू मेदिनी ही नित्य निर्मळ राखली पाहिजे. देखता दृष्टी आणि बोलती वाचा या दोन्हींचा शेतीच्या संरक्षणासाठी सतत उपयोग केला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, अंगी असे नित्य स्वेदू ऐसे आचारावा विधू दुरील सांचल शुद्धू ऐकताची असावे. ही सावधान वृत्ती त्यांनी सतत देहाला घाम आला पाहिजे. अर्थात त्याचा लक्षार्थ सूचितार्थ तुम्हा अभ्यासकांच्या लक्षात आला असेल की तो कष्ट करत राहिला पाहिजे. नित्य लेखा त्यानं केला पाहिजे, हिशोब ठेवला पाहिजे. मन निघे सेता बाहेरी इतका तो आपल्या कृषी धर्मामध्ये रंगला पाहिजे असं ते बजावतात. मन न निघे सेता बाहेरी असा विचार म्हणजे काय, तर धर्मो धर्मी अवघिया. त्याचा धर्मच शेत आहे. शेतापेक्षा त्यानं वेगळा कुठलाही विचार करू नये. शेतकरी याते गोष्टी सांगत बैसवी. असा गोष्टी वेल्ला शेतकरी कामाचा नाही. बांधावर बसलाय आणि बसलाय गप्पा मारत. याचं सुद्धा मोठं मार्मिक वर्णन, गंमतशीर वर्णन दासोपंतांनी केलेलं आहे. मला वाटतं माझी वेळ संपत येते आणि बराच भाग शिल्लक आहे. कृषी धर्माचं विवेचन दासोपंतांनी मोठ्या विस्तीर्णपणे केलंय. मुळातून ते वाचायला हवं. व्यापार धर्माचाही विचार करताना वाणिज्य या विषयावर दासोपंतांनी मोठा चोख विचार मांडलेला आहे. वाणिज्य हा दक्ष आणि व्यवसायी असला पाहिजे, परंतु केवळ तेवढ्याने भागणार नाही. दक्षु आणि व्यवसायी असत्य न वर्ते कही पती पाऊगी देही नाही आळसू. त्याचेही नियम, त्याचाही विचार, त्याचाही धर्म दासोपंतांनी वैश्याचा आणि कृषीवलाचा दोन्हींचाही विचार मोठ्या विस्ताराने सांगितलाय. कृषी, धान्य, द्रव्य व्यापार असा 3 मजल्यांचा चिरेबंदी वाडाच दासोपंतांनी उभारलेला आहे. अष्टविधू उद्यमू द्रव्याचा, चतुर्विधू तया धान्याचा, एक विधू कृषीचा उद्यमू करावा. दासोपंतांची वाणिज्यास अशा प्रकारची शिकवण आहे. वाणिज्य या विषयासाठी जर विचार करायचं झालं तर दासोपंतांचा या विवेचनाचा नक्की अभ्यास करायला हवा. मुळातून वाचणं ही वेगळी गंमत आहे. मी फक्त तुम्हाला जे आभाळभर आहे ते अगदी अंजुलीमध्ये घेऊन अगदी थोडंसं दाखवलंय. सांगण्याचा उद्देश इतकाच की विविध विषय आहेत, नुसते विषय नाहीत, नुसता अंगुली निर्देश नाही, तर दासोपंतांनी प्रचंड सखोल असं विवरण शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि तपशीलवार केलंय, ज्याच्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडणार आहे, आमच्या वृत्तीत बदल होणार आहे, आम्हाला नेमका मार्ग सापडणार आहे. कोणत्या मार्गाने जावं आणि त्या मार्गाने जाताना वाटेवरचे अडथळे आम्हाला कोणते कोणते येणार आहेत. मग तो योगाचा मार्ग असेल, तो भक्तीचा असेल, तो कर्माचा असेल. मग त्या मार्गाने जाताना अर्जुना तू काय केलं पाहिजेस असं पार्थाला सांगता सांगता
त्यांनी तुम्ही आम्ही जे प्रापंचिक प्रपंचाच्या युद्धाला उभे आहोत, ज्या ईश्वरासाठी आपण धडपडतो आहोत, झटतो आहोत, लढतो आहोत, तो जर मिळवायचा असेल, तर तो मिळण्याची सुकर वाट दासोपंतांच्या गीतार्णवातून जाते, हे म्हटलं तर अजिबात अतिशयोक्ती वाटणार नाही, होणार नाही. मुळातून आपण हे ग्रंथ वाचावेत. पुणे विद्यापीठामध्ये 18वा अध्याय आहे दासोपंतांचा आणि पहिला, दुसरा आणि जे वेबवर उपलब्ध आहेत, त्याच्या लिंक्स मी तुम्हाला आज टाकते संध्याकाळी. मुळातून आपण ते वाचावेत. मुळात दासोपंतांचा पदार्णव हा माझा अभ्यासाचा विषय. पण या अनुषंगानं मागच्या 10-12 वर्षात अ, दासोपंतांच्या हात धुवून मागे लागल्यानंतर अनेक विषय हाताळले आणि मला आज पहिल्यांदा वितरणावरती बोलायची संधी मिळाली. मी चातुर्मास चिंतनामध्ये पहिला अध्याय मागचं आणि हे वर्ष पूर्ण सांगितलंय. पुढच्या वर्षीपासून दुसरा अध्याय गीतार्णवाचा सुरू करेन. त्याच्यावरचं विवरण आहे, थोडंसं चिंतन आहे. चिंतन सांगण्याची वेळच येत नाही कारण दासोपंतच इतकं सुकर सांगतात, की त्याच्यावरती आणखी पुन्हा भाष्य करावं अशी काही म्हणजे हेच उरत नाही. समासच उरत नाही तसा काही. पण काही शब्द कठीण आहेत. त्या शब्दांचे अर्थ नाही लागले, तर अर्थ फुटत नाही. म्हणून फक्त या संदर्भात हे विवेचन आहे. आपण मुळातून काही अध्याय वाचावेत. 18वा अध्याय जरूर वाचावा. दासोपंतांचा पदार्णव हा एक वेगळा विषय आहे. दासोपंतांनी 1.25 पदं लिहिली. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम आणि लोकसंगीत अशा सगळ्याच संगीताचा आधार घेत अनेक प्रकारचे प्रबंध त्यांनी रचलेले आहेत. तोही विषय खूप वेगळा, आश्चर्यचकित करून सोडणारा आणि लालित्यपूर्ण असा आहे, असं मला वाटतं. आपल्याला कधी-कधी संधी मिळाली तर माझे नक्की व्हिडिओज बघा. शक्य झालं आणि इच्छा असली तर आपण नंतरही कधी बोलू शकतो. पदार्णवावरती, ग्रंथराजावरती, दासोपंतांच्या अनुषंगाने. सकल संत विचार मंच या व्यवस्थेचे सगळेच व्यवस्थापकीय सदस्य, रसिक श्रोते या सगळ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानते. दासोपंतांचं चरित्र हाही एक वेगळा विषय. एखाद्या चित्रपटाचा विषय शोभावा इतकी सुंदर दासोपंतांच्या चरित्राची कथा आहे. आपण नक्की पुन्हा भेटूया. मला आशा आहे माझं हे विवेचन आपणा सर्वांना आवडलं असेल आणि नुसतं आवडणं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही, तर आपण या दृष्टीनं प्रेरित होऊन गीतार्णवाचे अध्याय वाचावेत आणि चालता बोलता ओघानं दासोपंतांचा उल्लेख आपल्या मुखातून व्हावा, वारंवार व्हावा, यासाठी माझी ही धडपड दासोपंतांच्या चरणी समर्पित करते. आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. थांबते.